दक्षिण पश्चिम मान्सून सध्या 3 दिवसाचा डिलेमध्ये चालत आहे. सध्या 1 जूनचा रोजी आपण पाहू शकता या भागामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून केरळच्या दरम्यान या भागामध्ये येतो आणि यावर्षी दक्षिण पश्चिम मान्सून केरळच्या भागामध्ये आतासुद्धा आलेला नाही आहे. आज 3 जून झालेला आहे आणि 3 जूनच्या रोजीसुद्धा सध्या दक्षिण पश्चिम मान्सून हा श्रीलंका आणि त्याचा आसपासच्या भागापासून इथे चाललेला आहे. शक्यता निर्माण होत आहे की पुढील 24 तासांमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून केरळच्या भागामध्ये येणार आहे. त्यानंतर याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने वाढणार आहे. दरम्यान 5 किंवा 6-7 जूनच्या आसपास महाराष्ट्राच्या भागामध्ये मान्सून आपल्या येण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये जसं की आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवर सांगितलं आहे 5 आणि 9 हे जे काही तारीख आहेत 9 जूनच्या आसपास आपल्या विदर्भामध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे. पण मान्सून आला तरीही सुद्धा आपल्या राज्यामध्ये तसंच आपल्या भारतामध्ये पाऊस हा सरासरीच्या तुलनेत कमीच पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला जून महिन्याच्या अंदाजामध्ये सांगितलं आहे की यावर्षी जून महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडणार आहे आणि मान्सूनचा पाऊस जे की आपल्याला जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्याच्या मधात पाहायला भेटतो, तर यावर्षी तो पाऊससुद्धा आपल्याला कमीच पाहायला भेटणार आहे. सध्याच्या काळातली जर आपण तुम्हाला सॅटेलाईट इमेज दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये केरळ आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचे ढग निर्माण होणं सुरू झालेले आहेत. कर्नाटकाच्या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत. तिकडे आज मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये, दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या खास करून भागामध्ये नाशिक, मनमाड, इकडे जळगाव आणि धुळे या भागामध्ये पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत. आपल्याला दिसतोय दक्षिण पश्चिममध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्याच्या भागात दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये पाऊस झालेला आहे या भागामध्ये. केरळच्या भागामध्ये अनुकूल परिस्थिती आहे मान्सून येण्यासाठी पुढील 24 तासांमध्ये असं हवामान केंद्राकडून स्पष्टीकरण सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकता सध्या इकडे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत. आपण इथे पाहू शकता सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती बंगालच्या उपसागरामध्ये सध्या एक सर्क्युलेशन डेव्हलप झालेलं आहे आणि अशी सध्याच्या काळामध्ये परिस्थिती आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये दिसत आहे. मान्सून केरळच्या भागामध्ये आला सुद्धा तरीही काही राज्यामध्ये काही जिल्हे असणार आहेत ज्यामध्ये पाऊस कमीच पाहायला भेटणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडणार आहे पुढील 24 तासांमध्ये, शक्यता कमी आहे. पुणे, अहिल्यानगर आणि इकडे जर सातारा, सांगली, सोलापूरचा भाग बघितला तर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. छत्रपती संभाजीनगरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. इकडे जर आपण विदर्भाचा भाग बघितला तर पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. इकडे अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये, पश्चिम विदर्भामध्येही पाऊस पडण्याची शक्यता विजेच्या कडकडाटासोबत पुढील 24 तासांमध्ये तरी आपल्याला दिसत आहे. कोकण किनारपट्टीमध्ये 1-2 ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही विशेष मोठा पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. केरळच्या भागामध्ये पाऊस हळूहळू इथे वाढताना आपल्याला दिसत आहे. सध्याच्या या GFX वेदर मॉडेलमध्ये आपल्याला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटत आहे. 5 तारखेला आपल्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा जो काही पाऊस पडण्याचा आपण तुम्हाला अंदाजा देत आहोत, हा पाऊस असं नाही आहे की सर्वच भागामध्ये पडणार आहे आणि सर्व तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस कसं पडतोय की काही भागामध्ये हा पाऊस पडेल आणि काही भागांमध्ये कोरडे वातावरण आहे असं आपल्याला चित्र दिसणार आहे. म्हणजे की जर तुम्ही एका तालुक्यामध्ये, जसं मी आता नागपूरचं एक तुम्हाला एक्झाम्पल दिला, तर नागपूरमध्ये रामटेकच्या भागामध्ये पाऊस पडेल आणि काटोलच्या भागामध्ये पाऊस नाही पडेल आणि होऊ शकते की उमरेडच्या भागामध्ये पाऊस पडेल, काटोलच्या भागामध्ये पाऊस नाही पडेल. तसंच आपण अमरावतीचं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं तर अचलपूरच्या भागामध्ये पाऊस पडेल आणि अचलपूरच्या आसपासच्या काही भागामध्ये पाऊस नाही पडेल. तर सध्या अशी परिस्थिती आगळीवेगळी हा वातावरण सध्या प्री मान्सून वेदर ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो सध्या अशी दिसत आहे. सध्या आता मान्सून सुरू झालेला आहे पण आताही विजेच्या कडकडाटासोबतच आपल्या
संपूर्ण राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. जेव्हापर्यंत मान्सून हा आपल्या राज्यामध्ये ऑनसेट नाही होत, तेव्हापर्यंत आपल्याला अशी परिस्थिती आगळी-वेगळी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर मान्सून आल्यानंतर सुद्धा काय परिस्थिती बनतो, यावर आपण लक्ष ठेवून आहोत. कारण मान्सून आल्यावर सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा कमी आहे. तर अशी परिस्थिती यावर्षी असणार आहे आणि हे चिंताजनक बातमी सध्या शेतकऱ्यांसमोर आपल्याला दिसत आहे. 6 तारखेचा रोजी राज्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा आहे. हा पाऊस विस्तृतपणे काही ठिकाणी पडणार आहे. असं नाही की मी जर तुम्हाला अंदाजा सांगितला की पुण्यामध्ये पाऊस पडेल, तर संपूर्ण पुण्यामध्ये पाऊस पडेल असं सध्या तरी दिसत नाही आहे. त्यानंतर सातारा, कोल्हापूर या भागातही पाऊस होण्याचा अंदाजा आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. नागपूर, भंडारा आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ इथे तसंच आपण पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती या भागामध्येही पाऊस होण्याचा अंदाजा काही प्रमाणात असणार आहे. हा पाऊस विदर्भामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात पडणार आहे. आपल्याला आपल्या चॅनलवर बरेचसे शेतकरी मित्रांना कमेंट केलेलं आहे की आमच्या भागामध्ये सध्या पाऊस नाही झालेला आहे. तुम्ही जर सांगितलं अमरावतीच्या भागामध्ये, नागपूरच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे, पण पाऊस होत नाही आहे. तर निश्चितपणे याचा मागचं कारण असं आहे की हा पाऊस सध्या कुठल्या भागामध्ये पडत आहे आणि कुठल्या भागामध्ये पडतच नाही आहे. नेमकं कोरडे वातावरण अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तर निश्चितपणे असं सध्या तरी चित्र आपल्या राज्यामध्ये अनेक भागामध्ये पाहायला भेटत आहे. तर यावर आपण लक्ष ठेवून निश्चितपणे तुम्हाला अपडेट देणार आहोत. पण सध्या तरी पुढील 3 दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण विखुरल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी असण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. निश्चितपणे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण वेगवेगळे हवामानाचे अंदाज तुम्हाला या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करतो. तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.